दाखवली। त्यावर त्या 3 महिलांनी पुंडलिकाला सांगितले की धार्मिकता, अध्यात्म आणि भक्ती ही पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीती रिवाजांवर अवलंबून नसून केवळ उत्तम कर्म करण्यावर अवलंबून असते। पुढे त्यांनी सांगितले की कुकुर स्वामींनी मन लावून आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि दुसरीकडे आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केलेले आहे। अशा प्रकारे कुकुर स्वामींनी मोक्ष मिळवण्यासाठी भरपूर पुण्य जमा केले आहे आणि आम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी पृथ्वीवर खाली आणला आहे। नद्यांचे हे बोलणे ऐकून पुंडलिक भानावर आला। आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना ओढत ओढत आपण त्यांना इथपर्यंत आणलं। हे दृश्य त्याच्या डोळ्यात तरळलं। आपल्या उन्मत्त स्वभावामुळे आपण त्यांचे काय काय हाल केले ते आठवून त्याला दुःखाने रडू कोसळले। आपल्या जन्मदात्यांशी आपण कसे वागलो आणि आता आपण पुण्य कमवण्यासाठी काशीला निघालो आहोत या विचाराने त्याला स्वतःचाच खूप राग आला। आपण दुष्ट आहोत, पापी आहोत असं वाटून तो स्वतःला दोष देऊन रडू लागला। 3ही नद्यांनी त्याचं सांत्वन केलं आणि